धर्माला टार्गेट करण्याकरिता हा यादव की लव्ह स्टोरी भगवान श्रीकृष्णाचे जे वंशज आहे यादव वंश यांना बदनाम करण्याकरिता हा चित्रपट खानावळ कंपनीने आणलेला आहे दाऊदच्या इशाऱ्यावरून. जर हा चित्रपट जर सरकारने या महाराष्ट्रामध्ये रिलीज केला तर आम्ही चित्रपटगृहामध्ये अग्निसंस्कार करणार आहोत. आम्ही हिंदू धर्माकरिता, हिंदू धर्म वाचवण्याकरिता, हिंदू संस्कृती वाचवण्याकरिता आमचा हा प्रयास आहे. सरकारला विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये हा चित्रपट दाखवू नये आणि सेन्सॉर बोर्डाला आम्ही 27 तारखेला आम्ही मोर्चा घेऊन जाणार आहोत. सेन्सॉर बोर्डाला आम्ही सांगितलेलं आहे, आम्ही पत्रे त्यांना व्यवहार केलेला आहे की तुम्ही या चित्रपटाला दिलेली मान्यता तुम्ही रद्द करा. आणि हा हिंदू धर्माविरुद्ध फार मोठा एक षडयंत्र आहे. हिंदूच्या मुली या लव जिहादला प्रभावित व्हाव्यात आणि परधर्मी म्हणजे जो विदेशी धर्म, जो इस्लाम धर्म विदेशी धर्म आहे त्यांच्याकडे आकृष्ट व्हावा या हिशोबानं हा चित्रपट बनवलेला आहे. म्हणून आमच्या हिंदूच्या मुली बिघडण्याचे जे यांचे प्रयत्न आहेत त्याला आम्ही विरोध करतो आणि हा चित्रपट आम्ही राज्यामध्ये चालू देणार नाही. जसं कोल्हापूरला आमच्या करणी कार्यकर्त्यांनी ओम भट स्वाहा जे केलेलं आहे, अग्नी यज्ञ केला त्या ठिकाणी, त्याप्रमाणे होऊ शकते यांच्या सेटचं. असं काय दृश्य आहे चित्रपटात त्या जेणेकरून तुम्ही त्याला, या चित्रपटामध्ये हिंदूची म्हणजे यादव समाजाची तरुणी आणि इकडे मुसलमान हा लव जिहादचा प्रकार या ठिकाणी दाखवलेला आहे. की या ठिकाणी उलटं का नाही केलं यांनी तुम्हाला एवढं वाटत असेल तर मग धर्मनिरपेक्ष तुम्हाला एवढं वाटत असेल तर तुम्ही यांची मुलगी दाखवा आणि हिंदूचा मुलगा दाखवा. हा फक्त TRP वाढवण्याकरिता, हिंदू धर्माला बदनाम करण्याकरिता, हिंदू धर्मांच्या मुलींचे खच्चीकरण करण्याकरिता हा चित्रपट आलेला आहे. आणि हा चित्रपट कोणत्याही हालतीत महाराष्ट्रामध्ये चालणार नाही, चालू देणार नाही. चालला तर ओम भट स्वाहा होणार. सर, दरवेळेस असे वादातीत चित्रपट येतात, दरवेळेस अशा प्रेस घेतल्या जातात, विनाकारण त्यांची फुकट प्रसिद्धी झाल्यासारखं पण होऊन जातं. मग अशा गोष्टींवर पूर्वीच काही तोडगा काढण्यासारखं आहे का? यावर तुमच्याकडे काही उपाययोजना आहेत का? आमचं क्लिअर म्हणणं आहे की हा देश हिंदू राष्ट्र आहे. 1947च्या ॲग्रीमेंटनुसार जो चित्रपट निर्माता हिंदू धर्माविरुद्ध चित्रपट काढेल, हिंदू धर्माची विटंबना करेल, जसं PK फिल्म आहे, त्या चित्रपटच्या डायरेक्टर आणि निर्मात्याला डायरेक्ट फाशीचं विधेयक आणण्यात यावं. फिर आप नहीं जात धर्म के भगवान के नाम क्यों उनको दिया जाते फिर आप फिल्म निर्माण करते हैं, फिर उस समय तुम धर्म का नाम क्यों यूज करते हो? भगवान के नाम क्यों यूज करते हैं? यादव जी एक बहुत महान वंशज है हिंदू धर्म में का. भगवान श्री कृष्ण का जन्म उसी वंश के अंदर हो गए हैं जिन्होंने हम भगवत गीता हाथ धर्म में मनोरंजन की बात नहीं है, पागल है वो डायरेक्टर. के ऊपर धर्म को मनोरंजन की बात समझता है, हाथ रखते हैं. धर्म में मनोरंजन की बात है. शपथ लेते हैं. अरे धर्म में हर धर्म में उनका तथ्य रहता है. 2 मिनट किरण. तो हम शपथ लेते हैं भगवत गीता का. हमें भगवान श्री कृष्ण की रक्षा के लिए हम यहाँ पे आए, हिंदू धर्म की रक्षा के लिए आए. हर बार हिंदू धर्म का अपमान क्यों होता है? अगर इस्लाम या क्रिश्चनों के खिलाफ में जब फिल्म निकलती है, जैसे ब्लैक फ्राइडे निकला था, इमीडिएट सरकार बैन करती है. और हिंदू धर्म के खिलाफ में विटंबना होती है तो बैन नहीं करती है. ये क्या लगा है देश के अंदर? हिंदू को कोई मान सम्मान है कि नहीं? क्या लगा है देश के अंदर?